तर आज बनवलेली आहे मी मस्त चमचमीत झणझणीत अशी मसाला भेंडी। तुम्ही पण बनवू शकता अशी आणि खूप चवीला छान लागते। नेहमीच आपण भेंडीची भाजी अगदी साध्या पद्धतीने बनवतो, अगदी कांदा लसूण वगैरे टाकून फोडणी टाकून, पण अशी मसालेदार थोडीशी झणझणीत अशी एखाद वेळेस बनवली तर खूप छान लागते। डब्यासाठी वगैरे पण सुद्धा होते, झटपट होते जर त्याचा मसाला आपण तयार करून ठेवला तर। चला तर आज रेसिपी बघूया आपण ही मसाला भेंडीची। तर इथे मी भेंडी घेतली आहे साधारण 250 ग्रॅम आणि मस्तपैकी ताजी भेंडी होती आणि धुवून घेतली ही आणि स्वच्छ एका कापडाने पुसून घेतली। धुवून आणि पुसून घ्यायची जर आपल्याला लगेचच बनवायची आहे तर खूप वेळ जात नाही। आणि ही भेंडी आता तयार आहे पूर्ण। मी एक एक करून पूर्ण या भेंडी कापून घेते। तर कापताना आपण रेग्युलर जशी कापतो छोट्या छोट्या पीसेसमध्ये तसं न करता थोडे मोठे पीसेस केले मी याचे। आणि भरलेली जी भेंडी असते त्यामध्ये मसाला भरायचा असतो, त्यामुळे एकच कट लावायचा असतो। तर मी पूर्ण ती 2 भाग करून घेतले आहे अशा पद्धतीने, कारण मी त्यामध्ये मसाला नाही भरणार आहे तर वरूनच त्याला मसाला लावणार आहे। तर इथे भेंडी पूर्ण कापून तयार आहे आपली, आपल्याला जशी पाहिजे तशी आपण कापू शकतो। तर इथे मसाला बनवण्यासाठी मी भाजलेले तीळ आणि शेंगदाणे घेतले आहे साधारण 2-2 चमचे। बेसन घेतलं 1 चमचा, बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन ऑप्शनल आहे कारण शेंगदाणे आणि तीळ आहे तर याचा सुद्धा घट्टपणा येतोच भाजीला, त्यामुळे बेसन नाही टाकलं तरी चालते। हे मला भाजी बनवल्यानंतर कळलं, पण बेसन तुम्ही टाकलं तरी पण छानच लागते आणि नाही टाकलं तरी पण छानच लागते। तर इथे मी हे तीनही साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले आहे आणि यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकून घेत आहे। मिरची पावडर 1 चमचा टाकलं, त्यानंतर अर्धा चमचा वगैरे मीठ, पाव चमचा हळद टाकली, अर्धा चमचा धनेपूड टाकला आणि मस्तपैकी मिक्सरला जाडसर याची पावडर बनवून घेतली। हा मसाला आपण बनवून पण ठेवू शकतो, स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये, म्हणजे केव्हाही भाजी बनवताना लगेचच आपल्याला थोडासा मसाला टाकला की छान मसालेदार भाजी बनून जाते। तर हा मसाला मी थोडासा या भेंडीला कोट करून घेतला लावून, जितका हवा तितका। आणि नंतर ही भेंडी मी तेलामध्ये फ्राय केली आहे। तर तेल 2 चमचे टाकलं मी सेम त्याच कढईमध्ये आणि हा मसाला जो आहे जो खाली शिल्लक होता तो मसाला मी साईडला ठेवणार आहे। तेल गरम झाल्यानंतर ही भेंडी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी हाय फ्लेमवर ही भेंडी शिजवून घ्यायची आपल्याला किंवा फ्राय करून घ्यायची आहे या तेलासोबत। आणि मी थोडंसं आमचूर पावडर टाकायची विसरली होती, तर थोडंसं आमचूर पावडर टाकलं, अर्धा चमचा साधारण। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता जरा जास्त आंबट पाहिजे असेल तर। आता ही मस्त भेंडी हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। जो उरलेला मसाला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहे किंवा आपण तो स्टोअर पण करून ठेवू शकतो, फ्रीजमध्ये ठेवायचं। त्यानंतर ही भेंडी आता अशा पद्धतीची झाली पाहिजे तोपर्यंत फ्राय करायची आणि मी आता वेगळ्या भांड्यात काढून ठेवली ती भेंडी। आणि सेम त्याच कढईमध्ये साधारण 1 चमचा मी तेल टाकलं, म्हणजे आता तेल मी कमी टाकलं, मसाला भेंडी आहे तर थोडंसं तेल जास्त लागणारच। तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली, त्यानंतर कांदा टाकला। कांदा बारीक कापून टाकायचा आहे आपल्याला, 1 कांदा टाकला। कांदा लवकर शिजावा म्हणून लवकरच मी मीठ टाकलं। त्यानंतर लसूण अद्रक मिरची याची पेस्ट बनवली छान जाडसर अशी, आणि ती पेस्ट साधारण 1-1.5 चमचा मी यामध्ये टाकून घेतली आणि हे छान फ्राय करून घेतलं। मीठ टाकल्यामुळे लवकर फ्राय होते। आणि एका मोठ्या टोमॅटोची मी प्युरी बनवून घेतली, ती प्युरीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता प्युरी आणि जे कांदा लसूण अद्रकची पेस्ट जी आहे ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे लवकर फ्राय होईल आणि छान वरती आता तेल सुटलेलं आहे। तर आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहे। मिरची पावडर टाकली साधारण अर्धा पाऊण चमचा, अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला टाकला। मी यामध्ये गरम मसाले कुठलेच वापरलेले नाही, साधी अगदी भाजी बनवायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी साधारण किंवा 3 ते 4 चमचे आंबट दही वापरलेलं आहे मी। ही वाटी छोटी होती म्हणून वाटी भरून दिसत होती, पण 3 ते 4 चमचे साधारण हे दही आहे। हे व्यवस्थित दही आपल्याला या फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे वरून तेल सुटेपर्यंत। थोडं करून पाणी टाकलेलं आहे यामध्ये, आणखी तो मसाला मी फ्राय करून घेतला किंवा शिजवून घेतला पाणी टाकून थोडंफार। आणि वरती छान त्याला तेल सुटलं तेव्हा आपल्याला जी आपण भेंडी फ्राय करून ठेवली आहे वेगळी,
ती भेंडी यामध्ये टाकायची आहे। ही भेंडी आपण फ्राय केली ना तेलात तेव्हा तशी पण खाऊ शकतो, पण आपल्याला मसाला त्याला लावायचा होता म्हणून आपण वेगळी प्रोसेस केली आणखी। जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो यामध्ये मी पूर्ण टाकून घेतला, पण नाही टाकला असता तरी पण छान झाली असती भाजी। थोडं थोडं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित ही भाजी अशी गरम करून घेतली किंवा उकडून घेतली असं म्हणू शकतो आपण। छान काही वेळ शिजवून घेतली, साईडनं त्याला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीची मी साधारण 5-7 मिनिट शिजवून घेतली मीडियम फ्लेमवर। अशा पद्धतीची ही भाजी बनवून रेडी आहे। मस्तपैकी त्यावर कोथिंबीर टाकली। ही भाजी गरमागरम चपातीसोबत, फुलक्यांसोबत किंवा भातासोबत वगैरे सुद्धा खूप छान लागते। टिफिनवर आपल्याला न्यायची असेल तर मस्त ही भाजी बनते। अगदी साध्या पद्धतीची आहे, फक्त थोडी लेंदी प्रोसेस आहे एवढंच तुम्हाला वाटेल। मस्तपैकी गरमागरम ही भाजी गरमागरम चपातीसोबत सर्व करायची। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा। पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका, एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। साहित्य पूर्ण आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करा। धन्यवाद।